आदरणीय समभाग गुंतवणूकदारांनो, नमस्कार. ठाणे महाराष्ट्र येथून मी सत्यजित अभय कुमार शाह. आजचा व्हिडिओ हा एका अगदी महत्त्वाच्या आणि गहन प्रश्नावर मी बनवित आहे. आपणा सर्वांना माहिती आहे की गेले 5-6 वर्ष मी अथकपणे ELM म्हणजे इक्विटी लिटरसी मिशन अथवा मराठीत समभाग गुंतवणूक साक्षरता मोहिमेद्वारे मी बहुसंख्य भारतीय गुंतवणूकदारांना जे समभाग गुंतवणुकीविषयी अशिक्षित आहेत, ज्यांना समभाग गुंतवणुकीविषयी बाबत सजग साक्षर करण्यासाठी मी अविरत परिश्रम घेत आहे. आता अशिक्षित म्हटल्यावर लोकांनी वाईट वाटून घेऊ नये. अशिक्षित याचा अर्थ त्यांना योग्य प्रकारे समभाग गुंतवणूक कशी करावी हे माहीत नाहीये. जगात ज्या काही चुका शक्य आहेत समभाग गुंतवणुकीविषयी त्या सगळ्या चुका ते करतात आणि त्याच्यात मार खातात आणि समभाग गुंतवणुकीला नावं ठेवतात. तर त्याबाबत सजग साक्षर करण्याचा हा माझा प्रयत्न आहे. आता सुदैवाने माझ्या या ELMचा फायदा अनेक फॉलोअर्स, ज्यांना मराठीत अनुयायी म्हणतात, त्यांना झाला आहे. पण एक काही गोष्ट मला आढळली आहे. जेव्हापासून मी यूट्यूबवर व्हिडिओ टाकणं सुरू केला आहे तेव्हापासून जे नवीन आणि अनुयायी जोडत चाललेले आहेत त्यांची आम्हाला समभाग गुंतवणूक शिकवा, चांगले समभाग कसे निवडायचे हे शिकवा, समभाग गुंतवणुकीविषयीचे मूलभूत विश्लेषण शिकवा. मूलभूत विश्लेषण म्हणजे फंडामेंटल अनालिसिस. एक कृपया लक्षात ठेवा, मी हे मराठीत बोलतो कारण मी मराठीत शिकलो, मी महाराष्ट्रात राहतो आणि अशा व अनेक तत्सम मागण्या करतात. आदरणीय समभाग गुंतवणूकदारांनो, कैलासवासी राकेश झुनझुनवाला आयुष्याच्या अगदी शेवटपर्यंत सांगायचे की ते दररोज काहीतरी नवीन गोष्टी समभाग गुंतवणुकीविषयी शिकत आहेत. आणि त्याचप्रमाणे मी देखील गेल्या 37-38 वर्षात माझ्या हातून झालेल्या चुकांमधून अथवा मी केलेल्या विविध प्रयत्नांमधून, अभ्यासातून, वाचनातून, नवनवीन प्रयत्नांतून म्हणजे गुंतवणुकीविषयीच्या प्रयत्नांमधून योग्य प्रकारे समभाग गुंतवणूक कशा प्रकारे करायची हे शिकलो. अजूनही शिकतोय व अगदी माझ्या जीवनाच्या अंतापर्यंत शिकतच राहणार. एक लक्षात ठेव, मी कधी कोणाला असं मला तयार द्या, हा म्हणजे ज्याला मराठीत म्हणतात, इंग्रजीत स्पून फिडिंग करा, असं कधी म्हटलं नव्हतं. कोणाकडूनही टीप घेतली नव्हती. आणि हे मला सांगायला अतिशय आनंद होतो कारण स्वतः जे प्रयत्न करतो ना त्या प्रयत्नांना तोड नसते आणि आपण जे शिकतो ना ते आयुष्यभर कधी विसरत नाही. पुढे येईल मी अजून काही गोष्टी सांगतोय, म्हणजे यात मला कोणाचाही अपमान करायचा नाहीये. कोणालाही दुःख झालं ती माझी चूक नाहीये. मी उलट तळमळीने समजून सांगतोय आणि मी पुन्हा पुन्हा सांगतोय, हे सगळं ELM वगैरेसाठी मी एकही नवा पैसा घेत नाही. माझ्याकडून समभाग गुंतवणुकीतील हमखास होणाऱ्या व टाळता येणाऱ्या चुका या विषयांवर 2-3 दिवसापूर्वी मी भाग 1 असा एक व्हिडिओ बनवला होता. खरं तर हा विषय अगदी महत्त्वाचा आहे आणि मोठा आहे आणि त्याचे पुढील भाग 2, 3, 4 माहीत नाही, म्हणजे अगदी तत्सम माहिती सगळी अजून पुढची देणार आहे. पण तरी अनेकांकडून म्हणजे ते भाग न बघता आधी चुका टाळता आल्या पाहिजे. आम्हाला हे शिकवा ते शिकवा अशा मागण्या होतात. एक इथे छोटीशी गंमत सांगतो. मी जेव्हा पोहायला जातो, मी जिथे राहतो त्या ठिकाणी आमच्याकडे तरण तलाव आहे, सामूहिक तरण तलाव आहे आणि मी अगदी 6ला वगैरे जात असतो, थंडीत देखील. मी पोहताना मला अचानक असे 1-2 जण, ज्यांना मी नग म्हणतो, नग, तरण तलावाच्या बाहेर उभे राहिलेले असतात कपडे घालून. कपडे म्हणजे ती चड्डी आणि सगळं गॉगल आणि टोपी घालून. आधी येतात, पाय घालून बघतात, हात घालून बघतात, गरम आहे का थंड आहे, आणि मग मला विचारणार काय गरम आहे का पाणी. आता मी हसावं का रडावं? पोहायचं तर पाण्यात उडी मार ना, उतर ना. तुम्हाला गुंतवणूक करायची आहे ना,
उतराना चुकांमधूनच कळतं अनेक गोष्टी, आणि त्याच चुका मी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे मी ज्या चुका केल्या त्या तुम्ही करू नये. जसं एक वडील आपल्या मुलांना सांगतात हे करू नका ते करू नका, आधी ते करायला ते मी तुम्हाला सांगतो, हे आधी समजून घ्या. आज सकाळी एक बातमी वाचली की मुंबईतील एक सुप्रसिद्ध समभाग गुंतवणुकीविषयी टेक्निकल अनालिसिस म्हणजे तांत्रिकी विश्लेषण शिकवणारे ग्रस्त यांच्यावर सेबीने छापा टाकला. अहो, अशा महत्वाच्या सुप्रसिद्ध व्यक्तींवर सेबी जर छापा टाकत असेल तर मी तर एक सामान्य माणूस, कुठेही पैसा घेत नाही, काहीही करत नाही, कुठला समभाग घ्यायचा नाही घ्यायचा काहीही सांगत नाही. फक्त योग्य प्रकारे कसं समभाग गुंतवणूक करा आणि समभाग गुंतवणुकीतून कसा फायदा होतो हे सगळं मी सांगत असतो. आणि लक्षात ठेवा, मला कोणता समभाग घ्यायचा विकायचा घ्यायचा की नाही हे सगळं कायद्याने सांगण्याचा अधिकार नाही. तुम्हाला काय वाटतं की मी कायद्याच्या कचाट्यात अडकावं? गेली 37-38 वर्ष मी स्वतः अनुभव घेऊन गुंतवणूक शिकलो, समभाग गुंतवणूक. त्यातही मी सगळ्यांना न आवडणारी दीर्घकालीन गुंतवणूक करतो. कारण आजकाल बहुसंख्य भारतीयांना काय आवडतं? BTST, डे ट्रेडिंग, स्विंग ट्रेडिंग आणि ते काय ऑप्शन्स फ्युचर्स आणि बापरे मला ते शब्दही आठवत नाही, डेरिव्हेटिव्ह. पटकन म्हणजे आज XXX उद्या XXX, म्हणजे आज पटकन झालं पाहिजे उद्या पटकन झालं पाहिजे असं नाहीये माझं. आता तुम्ही म्हणता की आम्हाला शिकवा. आता एक उदाहरण देतो. पूर्वीपासून मी लोकांचं ऐकतो लार्ज कॅप घ्या, लार्ज कॅप घ्या. पूर्वी ते ग्रुप ए मधले शेअर्स घ्या. मी गेले 4-5 वर्ष बघतो, कारण करोना देवी तिला धन्यवाद देतो की देवी तू आलीस, आम्हाला लॉकडाऊन झाला आणि त्यात मला खूप ज्ञान मिळालं आणि घरी बसून काही करू शकत नव्हतो. तर अनेक लार्ज कॅप गेले 3-4-5 वर्ष असेच अनेक. आता मी इथे नावं घेणार नाही, मला कुठल्याही कचाट्यात अडकायचं नाही. मी माझ्या अनुभवावरून किंवा माझ्या प्रयत्नांतून मी स्मॉल टायनी मिड कॅप आणि अजून तुम्ही काय त्याला म्हणू शकता, हे सगळे मी स्वतः घेत असतो. हे कुठल्या पुस्तकात लिहिलंय सांगा? कुठे गेला कोणीही तुम्ही विचारलं पहिलं काय सांगता? लार्ज कॅप लिहिलो यार. पूर्वी सांगायचे ग्रुप ए लिहिलो. अरे ग्रुप ए तिथंच बसलेत, पण आमचे टायनी कॅप स्मॉल मध्ये आलेत, स्मॉल कॅप मिड कॅप मध्ये आलेत, आता मिड कॅप लार्ज कॅपला येणार आहेत आणि त्यांनी असला परतावा दिलाय ना. कालच मी एक उदाहरण सांगितलं. आता गंमत, काही जण अच्छा डिव्हिडंड देत आहे तो लेलो, चांगला डिव्हिडंड साठी घ्या. तुम्ही कधीच बघत नाही की डिव्हिडंड देण्यासाठी अनेक आस्थापनं मोठमोठी कर्ज घेतात. म्हणजे कर्ज घेणं हे काय भूषणावह नाहीये, हे म्हणजे उल्लू बनवणं आहे समभाग गुंतवणूकदारांना, आणि समभाग गुंतवणूक त्यांच्या मागे धावतात. काय आणि कसं शिकवणार, काय शिकवणार सांगा ना. त्याच्यानंतर पीई रेशो, असं सांगतात की पीई रेशो हा इंडस्ट्री पीईच्या जवळपास असावा. तुम्हाला असे किती आस्थापना असं दाखवू की ज्यांचे स्वतःचे पीई रेशो खूप जास्त आहेत इंडस्ट्री पीई पेक्षा, आणि गेली अनेक वर्ष ते भाव वाढत चाललाय. तिथे तुम्ही अगदी दुर्बीण लावून नाही नियम बसवू शकत हो. त्याच्यानंतर असं म्हणे डेट इक्विटी रेशो 1 पाहिजे किंवा 1च्या खाली. मी तुम्हाला किती दाखव? 3.5, 6. पण त्या कंपन्या चांगल्या आहेत. म्हणजे हे सगळं असलं काही, ह्याला फंडामेंटल अनालिसिस म्हणतच नाहीये.
आणि हे मी असलं काही शिकवल्यावर तुम्ही लार्ज कॅपच्या मागे धावणार आणि मग म्हणणार अरे 6 वर्ष झाली तो आहे तिथेच आहे. मग परत माझ्या घरावर मोर्चा, मुर्दाबाद मुर्दाबाद. कशाला, कोणी सांगितलंय, काय कशाला गरज आहे? आणि महत्वाचं एक सांगायचं आहे, गुगलमध्ये सगळं मिळतं, सगळं मिळतं, पण स्वतः अभ्यास करायची कोणालाही तयारी नाही. मगाशी म्हटल्याप्रमाणे स्पून फिडिंग पाहिजे. आणि ते सुद्धा स्पून फिडिंग केल्यावर काय ऐकू येऊ शकतं? आम्हाला स्टेटस वाचायला वेळ नाही, आम्हाला व्हिडिओ बघायला वेळ नाही. म्हणजे एखादा माणूस करतोय त्याचं करतोय त्याचं कौतुक करण्यापेक्षा नकारात्मक किती बोलायचं. आता प्रमोटर होल्डिंग, जास्त प्रमोटर होल्डिंग पाहिजे, जास्त प्रमोटर होल्डिंग पाहिजे. तुम्हाला असे 0 प्रमोटर होल्डिंग असलेले कितीतरी चांगले समभाग दाखवू. म्हणजे तुम्ही आधी त्या समभागाविषयी काही माहिती काढली का? त्या कंपनीचे उत्पादन काय आहे, त्या कंपनीचा मालक कोण आहे, काही न करता सगळं तयार पाहिजे. हे म्हणजे गाईड, जेव्हापासून ते नवनीत गाईड आलेत ना तेव्हापासून मुलांनी स्वतः अभ्यास करणं बंद केलंय. आता सर्वप्रथम मी सांगतो, मी माझी समभाग शोधण्याची जगावेगळी पद्धत आहे आणि ती अनेकांना आवडत नाही. एक साधं उदाहरण सांगतो. एक मी आस्थापना घेतलेली, त्या नावात सोलार म्हणून आलं, तर माझा एक गुरुमित्र मला काय म्हणाला, मी सोलार कंपन्यांचे शेअर्स घेत नाही. पण तो सोलार कंपनीचा नव्हताच. पण हे सगळं बघितलं पाहिजे. आता पूर्वी पहिल्या कोरोनामध्ये अचानक एक झोपलेली कंपनी एकदम समभाग धनाधन गेला का, तर त्या नावात ऑक्सिजन होतं आणि तेव्हा ऑक्सिजनचा तुटवडा होता आणि त्याचा आणि ऑक्सिजनचा काहीच संबंध नव्हता. मी तुम्हाला खरं सांगतो, माझ्या जी काय मी पद्धतीने वागतो, समभाग निवडतो, 100च्या वर मी गोष्टी तपासत असतो. 100च्या वर. हे फंडामेंटल अनालिसिस एवढं सोपं नाहीये, हे पहिलं लक्षात ठेवा. याला पहिलं तर खूप अनुभव लागतो. आणि माझी धडपड काय असते, तुमचे पण केस पांढरे होईपर्यंत तुम्हाला सगळं शिकता येईल असं न करता, उलट ज्या होणाऱ्या चुका आहेत त्या चुकांवर माझे 2, 3, 4, 5 व्हिडिओ होऊ शकतात. आत्ताशी एक केलाय आणि तो व्हिडिओ 18 मिनिटांचा आहे, लक्षात ठेवा. गुगलवर सगळी माहिती मिळते. आता आज कोणीतरी विचारलं, तुम्ही त्या युट्यूबवर तुम्ही काल व्हिडिओ टाकला तर त्या आस्थापनांचं नावं का नाही सांगितलं? का सांगू, कशाला सांगू? मला कायद्याच्या कचाट्यात अडकायचंच नाहीये. तुम्हाला ते नसेल खोटं, तुम्हाला खोटं वाटत असेल तर नका बघू माझे व्हिडिओ. माझा प्रयत्न चालू राहणार आहे आणि माझा प्रयत्न अगदी प्रामाणिक आहे. त्याच्यानंतर महत्वाचं लोक विसरतात, मी नेहमी सांगतो, हॅव पेशन्स, हॅव फेथ आणि हॅव कन्व्हिक्शन. हे कोणाच्यातच नसतं. आज समजा काल मी एक समभाग घेतला, आज तो लाल रंग आला, ताबडतोब गेले डॉक्टरांकडे, छातीत दुखायला लागलं, का? तो लाल झाला म्हणून. हे असलं सगळं सोडा. त्याच्यानंतर हे कधी विसरू नका, an equity investment is an art, it is neither a fluke nor a gamble. हे जर तुम्ही मनापासून केलं, तुम्हाला काय तर आता येता जाता मला मी आकडा लावला आणि तो आला की मला पैसे मिळाले की झालं माझं. नो. आपण कसं प्राथमिक दर्जा देतो आपलं उत्पन्न वाढायला, हे द्वितीय दर्जाचं नाहीये. हे उलट तुमच्या पगारापेक्षा, तुमच्या व्यवसायाच्या उत्पन्नापेक्षा जास्त उत्पन्न देतं
आणि एक लक्षात ठेवा, याच्यासाठी स्वतःचं कार्यालय असण्याची गरज नाही. हाताखाली 40 माणसं, 10 माणसं, 20 माणसं असण्याची गरज नाहीये. बँकेत जायची गरज नाहीये. आता तर उलट असं काही सगळं झालंय. पूर्वी मला आठवतंय, मी हुतात्मा चौकला जाऊन IPO माझ्या घरातून सगळ्यांचे IPO मीच भरायचो. फक्त त्यांना सही करायला सांगायचो. ते सही करायला आपण एवढं घाण तोंड करायची. मी भरून यायचो चेक, राईट्स इश्यू भरायचो. तुम्ही म्हणाल मग आम्ही कसं शिकायचं? कसं शिकायचं म्हणजे मागेच मी एका व्हिडिओत सांगितलंय, व्हर्च्युअल हे करा ना, ट्रेडिंग करा. एक वही घ्या, तुम्हाला काय वाटतं हा घ्यावा का घ्यावा लिहा, बघा पुढे पुढे कसा वाढतोय, काय वाढतोय, तुमचं किती चुका होत आहेत. नाहीतरी गेली अनेक वर्ष तुम्ही काहीच केलेलं नाहीये. द्या ना अजून 2-3 वर्ष. 2-3 वर्षात तुम्हाला स्वतः सगळं शिकायला मिळेल. मी मागे एक उदाहरण सांगितलंय, मला स्विंग बॉलिंग शिकायची होती. मी फक्त षटकार या साप्ताहिकेत वाचलं आणि जाऊन ग्राउंडवर प्रॅक्टिस केली. मी तेव्हा संदीप पाटील त्या साप्ताहिकेचे संपादक होते, त्यांना नाही संपर्क केला, मी प्रॅक्टिस केली. आणि आपणास माहीत नसेल, मला अनेक जण कळवतात, सर आपल्या ELM मुळे आम्हाला आमचा काय म्हणतात, आमचे बंद झालेले डोळे उघडवले तुम्ही. आम्हाला कळालं काय नाही करायचं, काय नाही करायचं. काय नाही करायचं म्हणजे सट्टा, जे लोक सट्टा करतात, डे ट्रेडिंग, BTST, हे असे अनेक जण आहेत माझ्याकडे. आणि अनेकांना कळालं की हे खूप चांगलं उत्पन्न देत आहे, समभाग गुंतवणूक. आणि मी काय गेले 5 दिवस सुरू नाही केलंय, 5-6 वर्षापासून करतोय. नित्य नियमाने करा. 6 वर्ष गुणिले 365 दिवस. 15 ऑगस्ट असो, 26 जानेवारी असो, रविवार असो, नाही रविवारी पण मी स्टेटस टाकतो. आणि स्टेटस मध्ये फक्त समभाग गुंतवणुकीविषयी माहिती असते. आणि दुसरं एक महत्वाचं, जर तुम्हाला स्टेटस वाचायला कंटाळा येतो, व्हिडिओ बघायला कंटाळा येतो, कसं होणार हो? माझे नित्य नियमाने स्टेटस जरी वाचले, माझ्या वाहिनीवरचे व्हिडिओ बघितले, तरी भरपूर माहिती मिळते. नेहमी लक्षात ठेवा, बिटवीन द लाईन्स वाचायला शिका, अर्थ काढायला शिका. आणि आदरणीय गुंतवणूकदारांनो, माझा स्वतःचा विपणनाचा व्यवसाय आहे. विपणन म्हणजे मार्केटिंग. विपणन हा मराठी शब्द आहे. मार्केटिंगचा व्यवसाय आहे, जो 1900 माझ्या वडिलांनी सुरू केला होता. ते मला पहिलं बघायचं असतं. आमच्या आस्थापनेत आमचे स्वतःचे आमचा कुटुंब आहे, जे आपल्या आस्थापनेत काम करतं. मला त्यांचं पोट पहिलं बघायचं. हे सगळं करायला मला खरंच वेळ नाही आणि मला कुठल्याही कायद्याच्या कचाट्यात अडकायचं नाहीये. तेव्हा गुंतवणूकदारांनो, तुम्हाला जर काही स्वतःला प्रयत्न करायचे असतील, माझा नेहमी त्याला पाठिंबा असेल. माझ्याकडून तुम्हाला भरपूर माहिती मिळेल. दररोज अंदाजे 5, 8, 10, 12, 16, 20 स्टेटस सुद्धा मी टाकतो, अथकपणे. तेव्हा एकच सांगतो, समभाग गुंतवणूक योग्य केली, भरपूर पैसा आहे. म्हातारपणी कोणाच्याकडे हात पसरायची गरज येणार नाही. लक्षात ठेवा, भारत या देशात शासन म्हातारपणी काही करत नाही आपल्यासाठी. तुम्ही तुमचा पैसा कमवा. तेव्हा माझ्या रोखठोक बोलण्याबद्दल मला माफ करा, कारण मी कुठल्याही निवडणुकीचा जाहीरनामा नाही सांगत आहे. मी लोकांना खऱ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि सुदैवाने दुर्दैवाने नाव सत्यजित आहे. तेव्हा आदरणीय गुंतवणूकदारांनो, उठा, जागरूक व्हा, डोळे उघडा, कान उघडा, सगळं उघडा आणि व्यवस्थितपणे गुंतवणूक करून मस्तपैकी पैसा कमवा. जय हो आणि धन्यवाद.